श्री गुरुचरित्र कथासार कच देवयानी आख्यान आणि सीमंतिनी कथा अध्याय 35. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारका. त्यानंतर दत्तविप्राच्या पत्नीने श्री गुरु नृसिंह सरस्वतींना आम्हाना मंत्रोपदेश देऊन कृतकृत्य करा अशी प्रार्थना केली. तेव्हा ते म्हणाले, साध्वी, स्त्रियांसाठी पतीची सेवा हेच कर्तव्य, हीच भक्ती व हाच जीवनमंत्र. स्त्रियांना मंत्रोपदेश केल्याने विघ्न उभे राहते आणि त्या संदर्भातील एक कथा सांगतो. दैत्यगुरु शुक्राचार्यांना संजीवन मंत्र अवगत असल्यानं देवदैत्यांच्या युद्धात दैत्यांवर विजय मिळवणे देवांना अशक्य झाले होते. त्यामुळे दैत्य फारच उन्मत्त झाले होते. म्हणून नंदींनी ध्यानमग्न शुक्राचार्यांना कैलासावर नेले. शिवजींनी त्यांना क्षणार्धात गिळून टाकले. त्यानंतरचे कित्येक दिवस ते त्यांच्या पोटातच होते. कालांतराने ते शिवजींच्या मूत्रमार्गाने बाहेर पडले. त्यामुळे त्यांना भार्गव हे नाव पडले. मुक्त होताच ते संजीवन मंत्राने दैत्यांना पुन्हा जिवंत करू लागले. त्यानंतर देवेंद्रांनी बृहस्पतींचे पुत्र कच यांना ब्राह्मण कुमारांच्या रूपात संजीवन मंत्र प्राप्त करण्यासाठी शुक्राचार्यांकडे पाठवले. त्यांनी दैत्यगुरु शुक्राचार्यांना विद्याभ्यास शिकवण्याची विनंती केली. तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून शुक्राचार्यांच्या कन्या देवयानी त्यांच्यावर आसक्त झाल्या. देवयानीच्या आग्रहामुळे शुक्राचार्यांनी कचांना शिष्य म्हणून स्वीकारले. काही दिवसांनी दैत्यांना कच यांचे कपट कळले, म्हणून दैत्यांनी कच यांना 2दा ठार मारले. पण देवयानीच्या हट्टापायी शुक्राचार्यांनी त्यांना जिवंत घडले. त्यानंतर कचांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दैत्यांनी त्यांना ठार मारून जाळले आणि त्यांची राख मध्यातून शुक्राचार्यांनाच पाजली. तेव्हा देवयानीने कचांना जिवंत करा, अन्यथा मी प्राणत्याग करीन असे निर्वाणीचे सांगितले. तेव्हा त्यांना जिवंत केले तर माझा मृत्यू निश्चित आहे असे शुक्राचार्यांनी देवयानीला सांगितले. परंतु देवयानीच्या हट्टापुढे शुक्राचार्यांचा नाईलाज झाला आणि शेवटी त्यांनी नाईलाजाने देवयानीला संजीवन मंत्र शिकवला. त्यावेळी शुक्राचार्यांच्या पोटात असलेल्या कचांनी तो मंत्र तात्काळ आत्मसात केला. देवयानीने कचांना जिवंत केले. ते शुक्राचार्यांचे पोट फोडून बाहेर आले. त्यानंतर देवयानीने मृत झालेल्या आपल्या पिताजींना जिवंत केले. मग दैत्यांचा त्रास नको म्हणून कच परत देवलोकी जाण्यास निघाले. तेव्हा देवयानीने त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. पण कच यांनी देवयानीला गुरुकन्या भगिनी समान असते म्हणून नाकारले. त्यामुळे संतापलेल्या देवयानीने त्यांना हा मंत्र तुम्हाला उपयोगी पडणार नाही असा शाप दिला. तेव्हा कच म्हणाले, हा मंत्र मला उपयोगी नसला तरी देवांना उपयोगी ठरेल आणि तुमच्या क्षत्रियाशी विवाह होईल. तसेच हा मंत्र तुम्हाला अर्थात एका स्त्रीला शिकवल्यामुळे तुमच्या पिताजींना देखील याचा उपयोग होणार नाही असा शाप देवयानीला देऊन कच देवलोकी निघून गेले. त्यानंतर शुक्राचार्यांचा मंत्र दैत्यांना कधीच उपयोगी पडला नाही. दत्तविप्राच्या पत्नी म्हणाल्या, गुरुदेव, आता एकच कृपा करा. माझे सौभाग्य सुरक्षित राहील आणि आमचे कल्याण होईल असे एखादे प्रभावी व्रताचरण सांगा. श्रीगुरु म्हणाले, तुम्ही सोमवारचे शिवव्रत करा. या व्रतात दिवसभर उपवास करावा आणि प्रदोषसमयी शिवजींची पंचोपचारांनी किंवा षोडशोपचारांनी पूजा करून सायंकाळी भोजन करावे. स्कंदपुराणात या व्रताचे महात्म्य सांगणारी एक कथा आहे, ती सांगतो. आर्यावर्ताचे राजा चित्रवर्मा यांच्या कन्या सीमंतिनी यांना 14व्या वर्षी वैधव्य योग होता. त्यांनी याज्ञवल्क्यांच्या पत्नी मैत्रेयी यांच्या उपदेशानुसार आपले कल्याण होण्यासाठी लहान वयातच सोमवारचे शिवव्रत आचरण्यास प्रारंभ केला. त्या 14 वर्षाच्या असताना चित्रवर्मा राजाने दैवावर हवाला ठेवून इंद्रसेन राजांचे पुत्र चित्रांगद यांच्याशी सीमंतिनीचा विवाह लावून दिला. विवाहानंतर त्यांनी नवपरिणीत दाम्पत्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. एके दिवशी राजपुत्र चित्रांगद जलक्रीडेसाठी यमुनेवर गेले असताना पाण्यात बुडून अदृश्य झाले. त्याचा थांग पत्ता लागला नाही. त्यामुळे दोन्ही राजघराण्यांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. सीमंतिनीने अपार शोक केला. मग त्या माहेरीच राहिल्या आणि सोमवारचे शिवव्रत पूर्वीप्रमाणेच दृढ श्रद्धेने आचरू लागल्या.
पुत्रनिधनामुळे इंद्रसेनाचे राज्यकारभारात लक्ष नाही हे पाहून त्यांच्या गोत्रजांनी त्यांना व त्यांच्या पत्नीला कैद करून सर्व राज्य बळकावले. इकडे यमुनेत बुडालेल्या चित्रांगदांना नागकन्यांनी तक्षकांकडे नेले. ते शिवभक्त आहेत ते कळताच तक्षकांनी त्यांचा सन्मान केला आणि 3 वर्षे आपल्याकडेच ठेवून घेतले. मग दिव्य भेटवस्तू व अमोघ शस्त्रास्त्रे देऊन त्यांना निरोप दिला. त्यासमयी आपल्या एका पुत्राला त्यांच्या समवेत पाठवले. अश्वारूढ चित्रांगद पाण्यातून उसळी घेऊन बाहेर आले. त्या दिवशी सोमवार असल्यामुळे सीमंतिनी स्नानासाठी नदीवर आल्या होत्या. त्या विधवेच्या वेशात असूनही चित्रांगदांनी त्यांना ओळखले, पण त्यांच्या तेजस्वी स्वरूपामुळे सीमंतिनीने त्यांना ओळखले नाही. चित्रांगदांनी त्यांची चौकशी केली. त्यांच्या सख्यांकडून आपल्या राज्यातील वर्तमान ऐकून ते मनोमन चिडले होते. 3 दिवसांनी मी तुम्हा पतीपत्नीची भेट घडवतो असे सांगून ते निघून गेले. तक्षकांच्या पुत्रांनी राजसभेत जाऊन स्वतःचा परिचय दिला आणि चित्रांगदांना शरण जा, तसेच त्यांचे राज्य त्यांना परत द्या, अन्यथा व्यर्थ प्राणास मुकाल असे स्पष्ट बजावले. त्यामुळे भयभीत झालेल्या चित्रांगदाच्या गोत्रजांनी इंद्रसेनांना व त्यांच्या राणींना बंधनमुक्त करून पुन्हा राजसिंहासनावर बसवले. तक्षक पुत्रांनी राजा इंद्रसेन व त्यांच्या राणीला सर्व वृत्तांत सांगितला व चित्रांगदाच्या भेटीस नेले. त्यावेळी आपल्या पुत्राला सुखरूप पाहून त्यांना परमानंद झाला. मग चित्रांगद आर्यावर्तास आले. त्यांना जिवंत पाहून चित्रवर्मा व सीमंतिनीचा आनंद गगनात मावेना. राजांनी चित्रांगद व सीमंतिनी यांचा पुन्हा विवाह लावला. तक्षक पुत्र स्वगृही परतले. मग त्या दोघांनी पुष्कळ वर्ष राज्य केले. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 35 समाप्त.